let us continue. Common logarithm. Common logarithm म्हणजे the logarithm to the base 10 is common logarithm, and this common logarithm is used as a calculator. Let us use it. आजपासून आपण कसे कॅल्क्युलेशन करायचे, तर तुम्हाला जे मॅथमॅटिक्स मध्ये टिपिकल कॅल्क्युलेशन आहे, टिपिकलचा मतलब काय? समजा मी ॲडिशन दिलं, ॲडिशन इज नॉट टिपिकल. सबट्रॅक्शन दिलं ते टिपिकल नाही आहे. मल्टिप्लिकेशन टिपिकल आहे. मोठे मोठे नंबर जर मल्टिप्लाय करायला दिले लय वेळ लागते, डिवाइड करायला दिले लय वेळ लागते. तर मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आर टीडियस टास्क. हे हार्ड आहे मॅथमॅटिक्स मध्ये. साधे सुद्या जर आडवे तिडवे नंबर दिले 1.5 अपॉन 0.0067, तर तुम्ही सध्या म्हणजे असे ओरल डिवाइड नाही करू शकत. ओरल काय रिटर्नही करता करता खूप वेळ लागत, बट दॅट कॅन बी डन बाय लॉ व्हेरी इझिली. म्हणून याला कॅल्क्युलेटर म्हणतो मी. तर सगळ्यात पहिले आज तुम्हाला हाऊ टू मल्टिप्लाय 2 or 3 numbers or 4 numbers using law ते शिकवतो. ऐका, हे 50 into 20 याला सॉल्व करायचं आहे. आता हे तर इझी नंबर आहे, मी जाणून बुजून इझी घेतलाय. याचा आन्सरही आपण ओरल बोलू शकतो, पण ते आन्सरच आपलं टेली झालं पाहिजे, त्याच्यासाठी हे प्रॉब्लेम घेतला आहे. याचा आन्सर माहीत आहे 1000 येणार आहे, पण आपण जे लॉची प्रोसेस फॉलो करू त्याच्यातही आला पाहिजे. ठीक आहे, हे इझी जाणून बुजून घेतलं सांगतो. लेट अस स्टार्ट. या दोघांचा प्रॉडक्ट लेट इट बी यक्स. इथून मी माझा प्रॉब्लेम चालू करतो. लेट यक्स इज इक्वल टू आन्सर ऑफ दिस प्रॉडक्ट. याचा आन्सर किती मानतो? यक्स. आता जे काही लॉग वापरू हे कॉमन लॉगरिथम बेस 10 वाला वापरू. ठीक आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड असं करायचं. काय म्हटलं? टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड असं. म्हणजे काय, इथं बेस 10 राहील, आपण बेस लिहिणार नाही. आता यापुढे आता बेस लिहिणार नाही, बेस 10 मानून चालायचं. फिक्स आहे. अँड आपण जे लॉग बुक वापरतो त्याचा बेस 10च आहे. ठीक आहे, तर बेसची गरज नाही म्हणून नाही लिहिलं तरी चालते. नाही लिहिलं तर सारखं असते, सारखं त्याच्यातही 10 आहे. आता या भागात टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड केलं बरोबर. आता लॉग m into n चा फॉर्म्युला लावा. यू हॅव 3 लॉज ऑफ लॉगरिथम. त्यापैकी पहिला लॉ असा आहे लॉग m into n, लॉग m प्लस लॉग n इंटू आहे. तेव्हा लॉग m into n इज इक्वल टू प्रत्येकाचा लॉग घ्या आणि इंटूच्या जागेवर प्लस लावा. बोला, लॉग m into n इज इक्वल टू लॉग m प्लस लॉग n. हे फर्स्ट लॉ ऑफ लॉगरिथम आहे. आता काल तुम्हाला सर्व प्रकारचे नंबर्सचे लॉग कसे घ्यायचे ते शिकवलं आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ एनी नंबर? लॉग x c पॉइंट m. लॉग x चा फॉर्म्युला किती आहे? कोणताही नंबर, x इज एनी नंबर. सो लॉग ऑफ एनी नंबर इज c पॉइंट m. c इज कॉल्ड कॅरेक्टरिस्टिक आणि m इज मेंटिसा. कॅरेक्टरिस्टिकचे 2 फॉर्म्युले आहेत. कोणता लागते ते पाहायचं आणि m इज मेंटिसा. इट इज सीन फ्रॉम लॉग बुक. ठीक आहे, तर पाहू आपण. चला बोला, कोणताही लॉग घ्या, हे आन्सर राहील c पॉइंट m. बोला, कॅरेक्टरिस्टिकचा फॉर्म्युला हे नंबर 1 पेक्षा मोठा आहे. तो पहिला फॉर्म्युला लावा. बोला, नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट 2 आहे. 1 2. 2 minus 1 1. तर कॅरेक्टरिस्टिक किती झाली? 1. पॉइंट m. आता m या लॉग टेबल पासून पहा. बोला, 50 नंबर आहे, तर असं नाही लिहिता येत का 50 ले? नाव रिमूव्ह द पॉइंट. तर 50 म्हणजे असं. अँड मेंटिसा बघताना सांगितलंय तात्पुरता पॉइंट रिमूव्ह करायचा. अँड पहिले 2 डिजिट पहिल्या कॉलम मध्ये पहा. आता सर्व सांगितलं आहे काल. तुम्ही लॉग टेबल पहा, मी पाहतो. पहिल्या कॉलम मध्ये 2 डिजिट पहा. ठीक आहे, 50. आणि मग तिसरं हे जे स्पॅन असते 0 पासून 9 पर्यंत, ते 0 वाला कॉलम पहा.
ठीक आहे, इट इज 6990. इथं नंबर येते 6990 आणि हे 0 आहे चौथा डिजिट. चौथा डिजिट मीन डिफरन्स असते. मीन डिफरन्स 0 नाही आहे तिथं. तर आन्सर इज 6990. लॉग टेबलच्या व्हॅल्यूज कशा पाहायच्या काल पूर्ण डिटेल झाला आहे. ठीक आहे, कोणताही नंबरचं लॉग म्हणजे हे घेता येते. हे घ्या लॉग 20, कोणताही नंबरचं लॉग घ्या, त्याची C.M या फॉर्मॅट मध्ये आन्सर लिहायचा. बोला C नंबर ऑफ, पहिला फॉर्म्युला लावा कॅरेक्टरिस्टिकचा, नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट 2 आहे, 1 2, 2 minus 1 1. ओके, अँड सी द नंबर. आता हे असा नंबर आहे 20, याचा पॉइंट रिमूव्ह करा 20.00. मेंटिसा पाहताना 4 डिजिट लागतात. इथं 2च डिजिट आहे, तर 2चे 4 कसे बनवायचे, 0.00 असं करायचं. ठीक आहे, नाव रिमूव्ह द पॉइंट फॉर ओनली ऑब्झर्विंग द मेंटिसा. बोला 20 पहिल्या कॉलम मध्ये पहा आणि 0 नंतरचा पहा. इट इज 3010. या 0चा काही महत्व नाही, हे मेंटिसा नाही आहे ना, मीन डिफरन्स मध्ये नाही आहे ते. बघा लॉग कोणत्याही नंबरचं शिकवलं आहे म्हणून ते घेता आलंच पाहिजे आणि बुक वरूनच पाहून करायचं आहे. सो देअरफॉर आता हे 2 नंबर ऍड करा. ऍड करताना थोडा रफ वर्क वापरा. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहिजा, डिजिटच्या खाली डिजिट आणि नाव ऍड. बोला हे लिहिलं आहे. ठीक आहे, बोला 0 + 0, 9 + 1 10, 9 + 1 10, 6 4 10, 1 कॅरी 3 येते, असं येते 3.000. येऊ द्या, काही हरकत नाही. आता हे आन्सर आला लॉग एक्सचा. लॉग एक्सचा आन्सर आला. आपलं हे जे प्रॉब्लेम आहे की नाही त्याला मी x मानलेला आहे. हे उत्तर जे आलं लॉग एक्सचा आलं. आता पुढची स्टेप शिकवायची आहे ते सांगतो. हे LOG लॉग आहे की नाही, याला ट्रान्सफर करा तर हे एंटी लॉग बनते. लॉगचा उलटा एंटी लॉग. जसं प्लस ट्रान्सफर केलं तर मायनस होते, तसं मायनस ट्रान्सफर केलं प्लस होते. तर लॉग ट्रान्सफर केलं तर एंटी लॉग होते. एंटी लॉगरिथम म्हणतात. लॉग ट्रान्सफर केलं तर एंटी लॉग होते आणि एंटी लॉग वापस ट्रान्सफर केलं तर लॉग होते. आता एंटी लॉग कसं पाहायचं, हे आपलं हे लॉगरिथमचं पान होतं की नाही, त्याचं पान पलटून घ्या. दुसऱ्या पानावर एंटी लॉगरिथम लिहिलं आहे ते बघा बरं. बघा बघितलं, एंटी लॉगरिथम टेबल. हे टेबलचा पहिला कॉलम असा आहे. इथं पहा पहिलाच नंबर आहे 0.00. पहिला कॉलम पहा 0.00 पासून पहिल्या पानावर 0.49 पर्यंत आहे. पॉइंट आहे पहा बारीक बघा, हे पहिला कॉलम पॉइंट आहे. आणि दुसऱ्या पेजवर 0.50 पासून 0.99 पर्यंत आहे. हे झालं पहिला कॉलम. आणि मग बाकीचे कॉलम लॉग टेबल सारखेच आहे. इथं 0 लिहिला आहे, 1 2 असं 9 पर्यंत आहे. आणि नंतर आहे मीन डिफरन्स. नंतर आहे मीन डिफरन्स, ते 1 पासून 9 पर्यंत आहे. म्हणजे परत लॉग टेबल सारखे याचे 3 भाग आहेत. लॉग टेबल सारखे याचे 3 भाग आहे. पहिला कॉलम मध्ये हे, आणि दुसरा हे पुढं आहे, आणि तिसरा हे वाला. ठीक आहे, चला बघा आता कसं पाहायचं. एंटी लॉगचे नियम मामूली चेंज आहे, बाकी पाहायचं तसंच आहे. एंटी लॉगरिथम इज ऑलवेज फाइंड आउट ऑफ मेंटिसा पोर्शन. मेंटिसाचाच एंटी लॉग बघता येते. मेंटिसा म्हणजे काय हे आन्सर आहे की नाही, हे पॉइंट वाला भाग म्हणजे मेंटिसा. फक्त याचंच हे कळायचं. हे लॉगचा आन्सर आलेला आहे. आणि कोणत्याही लॉगचा आन्सर कसं येते माहित आहे, लॉग ऑफ x C.M. तर हे जे लॉग आलेलं आहे हे C.M म्हणून याला मेंटिसा बोलतो. लॉगचा आन्सर कसं येते C.M. तर हे कॅरेक्टरिस्टिक आहे आणि हे मेंटिसा आहे.
आता एंटी लॉगचा नियम काय पाहायचा, हे टेबल तसंच पाहायचं आहे जसं लॉगरिथम बघितलं, फक्त एंटी लॉगरिथम वर लिहिलं आहे ते बघ जा. ठीक आहे. आता एंटी लॉगरिथम इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑफ दिस डेसिमल पोर्शन असं म्हटलं तरी चालते, मेंटिस हा पोर्शन. ठीक आहे. या भागाचाच एंटी लॉग पहा. याला 4 डिजिटच लागतात. पहा पहिले 2 डिजिट या कॉलम मध्ये बघ जा. बोला 0.00 हे पहा पॉइंट लागलाय. तुम्ही पहा सगळ्या नंबरवर पॉइंट लागलाय पहिल्या कॉलम मध्ये, म्हणून पॉइंटचे नंतरचे नंबर घे जा. इथंच लिहिलं आहे पॉइंट आहे म्हणून पॉइंटचे नंतरचेच घे जा. मामूली चेंज आहे, बाकी तसंच पाहायचं आहे. बोला हे 2 0 घ्या पहिल्या कॉलम मध्ये, या कॉलम मध्ये पहिले 2 डिजिट घेतले, मग तिसरा या भागात घ्यायचा लॉग टेबल सारखंच. तिसरा कोण आहे 0, तर या 0 मध्ये पहा. तर याचा क्रॉसिंग कुठे येते, याचा आणि याचं असं वर या भागात येते. तर इथचा नंबर सांगा आता. बोला इट इज 1000 आहे माझ्या पुस्तकात. समजले का. पहिले 2 पॉइंटच्या नंतरच जे 4 डिजिट आहे त्यांचंच एंटी लॉग बघत असतो. तर पहिले 2 डिजिट या कॉलम मध्ये पाहायचे. बोला पॉइंट आहे की नाही, हे पॉइंट. आणि तिसरं डिजिट या भागातला आहे, या भागात. तर बोला हे 0 आहे, तर हे 0 घेतलं, याचं क्रॉस सेक्शन घ्या लॉग टेबल सारखं, इथचा नंबर पाहिजे. चौथा डिजिट मेन डिफरन्स असते. हे चौथा डिजिट 0 आहे. मेन डिफरन्स मागच्या वेळेस सारखेच आहे, 1 पासून 9 पर्यंत असतात. 0 नाही आहे त्याच्यात, इथं 0 नाही आहे. असलं असतं तर मी याले इथं समोर घेऊन जोडलं असतं लॉग टेबल सारखं. मग आता मेन डिफरन्स घ्यायची गरज नाही. टेक दिस नंबर, इट इज 1000. राईट दिस आन्सर. ठीक आहे. हे झाला याचं एंटी लॉगची व्हॅल्यू. या 4 डिजिटच्या एंटी लॉगची व्हॅल्यू झाली. आणखी पाहू आपण, एंटी लॉग येत राहील, सांगेन आता मग. ओके. 4 डिजिटचा एंटी लॉग घ्यायचा, कोणाचा, पॉइंटच्या नंतरचा. मामूली चेंज आहे, बाकी लॉग टेबल सारखंच पाहायचं आहे. आणि हे 2 डिजिट या कॉलम मध्ये पाहायचा, तिसरा डिजिट या भागात पाहायचा, चौथा डिजिट मीन डिफरन्स. मग याची व्हॅल्यू, क्रॉस सेक्शनची व्हॅल्यू आणि मीन डिफरन्स ऍड करून फायनल व्हॅल्यू येईल. ठीक आहे. मग या 3चं काय होईल, हे 3 कॅरेक्टरिस्टिक होईल. मग असं करायचं फायनल आन्सर. फर्स्ट यू राईट टेबल व्हॅल्यू. लिहिले दिस इज नॉट आन्सर, हे 3 लिहायचं आहे. आता आन्सर कसं लिहायचं पहा. या LHS पासून लेफ्ट हँड साइड पासून एक डेसिमल, एक डिजिट नंतर पॉइंट पुट करा, इंटू 10 to the power कॅरेक्टरिस्टिक असं करावं लागते. LHS पासून एकाच डिजिट नंतर, LHS पासून या साइड पासून एका डिजिट नंतर पॉइंट लावा आणि इंटू 10 raised to कॅरेक्टरिस्टिक. हे 3 आहे ना, हे कॅरेक्टरिस्टिक आहे. आता तुम्ही सोडवा. 1.000 इंटू हे आहे 1000. 10 क्यूब म्हणजे 1000. बोला 1000 इंटू 1, हे 1च आहे. 1च आहे. काय लिहिता एवढे पॉइंट. 1 इंटू 1000 इज हाऊ मच. बोला 1000. बोला हे एक्सचा आन्सर आला. आपला प्रॉब्लेम किती होता, हे प्रॉब्लेम होता एक्स. बोला एक्सचा आन्सर आलं 1000. बोला 1000 याचा आन्सर होता की नाही. फक्त व्हेरिफिकेशन साठी हे प्रोसेस अशी लंबी दिसते तुम्हाला. सर आम्ही ओरलच केलं असतं. आता देतो ना प्रॉब्लेम ओरल साठी, पाहायचा मला सांगता ओरल करता येते का. ठीक आहे. हे तर व्हेरिफिकेशन साठी प्रॉब्लेम घेतला आहे. तर वी आर गेटिंग ह्या टेबल पासून ॲक्युरेट कॅल्क्युलेशन होतात. हे बघा ॲक्युरेट आन्सर आलेला आहे. या नेक्स्ट क्वेश्चन. 57.31 इंटू 650.9. हे बघा भारी आहे थोडासा. आता ओव्हरऑल सांगता येते का, नाही. आणि आणखीन जास्त मल्टिप्लिकेशन असले आणखीन त्रास आहे. पण आपल्या लॉगनं हे किती इझी बनतात ते पहा. तर सगळ्यात पहिल्या स्टेप मध्ये लेट एक्स इज इक्वल टू असं करायचं. एक्स इज इक्वल टू आपला प्रॉब्लेम घ्यायचा. हेच हे जे प्रॉब्लेम आहे याचा आन्सर मी एक्स मानतो. या प्रॉब्लेमचा आन्सर किती मानतो, एक्स. शेवटी एक्स आपला आन्सर येईल.
ठीक आहे. आता मग दोन्ही साईडला तुम्ही लॉग घ्या. दोन्ही साईडला फर्स्ट स्टेप काय, या दोघांचा प्रॉडक्ट x मानायचं. देन टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड. दोन्ही साईडला लॉग घेतो. मग काय करायचं ऐका. बोला लॉग m इंटू n दिसते तर हे फॉर्म्युला लावा. ऑफकोर्स आपल्या लॉगचा बेस 10 आहे. 10 लिहायची गरज नाही, कोणाला बोलायची गरज नाही, 10 चालू द्यायचं. बोला लॉग m इंटू n हे फॉर्म्युला दिसते का. दिस इज पॉप्युलर लॉग. लॉग m इंटू n, लॉग m प्लस लॉग n, लॉग m इंटू n, लॉग m प्लस लॉग n. ठीक आहे. आता लॉग कसं पाहायचं हे कालचा विषय होतं, हे फटाफट सांगा लागलं. मला लॉगचा आन्सर किती असते C.M. तर प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक काढा आणि m इज सीन फ्रॉम दिस पार्ट. आता लॉग टेबल परत काढा. लॉगरिथम शब्दवाला. ठीक आहे. बोला कॅरेक्टरिस्टिक. नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट 2 आहे. 2 मायनस 1. आता 5731 हे पॉइंट आहे ना, पॉइंट तात्पुरता हटवा लागते, रिमूव्ह करा. फॉर टू सी दिस टेबल व्हॅल्यू. नाव सी 57 पहिल्या कॉलम मध्ये पहा. या दुसऱ्या पेजवर आहे 57. मग 3 आहे की नाही, हे या भागात पाहायचं. लॉग टेबल मध्ये, एंटी लॉग मध्ये नाही. तर या भागात पहा 3. मी पाहतो, तुम्ही पहा. हे टेबल पासून पाहून लिहायला लागते. सो इट इज 7582. It is 7582. 57 चा 3 मध्ये. आणि मग हे चौथा 1 आहे ना, 1 मीन डिफरन्स घ्या. तर त्याच लाईन मध्ये समोर घ्या मीन डिफरन्स. इट इज 1. 7583 झाला खतम. नाव टेक दिस. याचा लॉग घ्या. लॉगचा आन्सर असते C.M. कोणताही लॉग. बोला C इज कॅरेक्टरिस्टिक. फॉर्म्युला एक पहिला वाला लावा, बिकॉज दिस नंबर इज ग्रेटर देन 1. ओके. तो बोला याचा नंबर ऑफ डिजिट बिफोर डेसिमल पॉइंट किती आहे, 1 2 3. 3 मायनस 1 करा 2. पॉइंट m इज मेंटिसा. मेंटिसा पहा हे 4 डिजिट आहे ना, 6509. इथं पॉइंट नाही पाहिजे. पॉइंट रिमूव्ह करा. अँड सी मेंटिसा असं सलग 4 डिजिटचं पहा. चला 65 दुसऱ्या पेजवर पहा. पहिला कॉलम 65. मग 0 मध्ये पहा. हे असं पहिले 0 मध्ये 65 चा 0 आहे 8129. 8129 अशी व्हॅल्यू आहे याची. अँड हे 9 आहे ना, 9 मग मीन डिफरन्स पाहिजे आहे त्याच लाईन मध्ये. 65 च्या लाईन मध्ये असं 9 चं पहा. हे काल शिकवलं आहे. इट इज 6. ऍड करा. बोला हे होईल 35. 8135. आता हे ऍड करायचं आहे दोन्ही. ऍड असं तसं नाही करायचं. रफ मध्ये पुरा असं क्लिअर कट लिहायचा. 1.7583. पॉइंटच्या खाली पॉइंट लिहा. असं ओरल ऍड करू नका, चुका होतात. असं लिहून ऍड करायचं. करा. आता चुका नाही होणार. इजी. 8 11 कॅरी इकडे द्या. 1 + 1 2. 7 कॅरी ऍड होते खाली. हे झाला 15. एक कॅरी द्या. बोला हे 4. 1 2 1 1. सो इट इज 4.5718. ऍडिशन सबट्रॅक्शन जे करणार ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवता. हे कशाचा आन्सर आला, लॉग x चा. माझा प्रॉब्लेम किती आहे, x. हे दोघांचं प्रॉडक्ट किती घेतलं, x घेतलं. असं देअरफॉर आखरी लाईन x आणू आपण. लॉग x तर ठीक आहे, आता लॉग केलं म्हणून आणलं. या LOG लॉगला ट्रान्सफर केलं तर हे ऑपरेशन नवीन आहे तुमच्यासाठी. इट बिकम्स एंटी लॉग. समजते का. लॉगला ट्रान्सफर केलं तर एंटी लॉग. एंटी म्हणजे अपोजिट ऑफ लॉग. ठीक आहे. तर लॉगला ट्रान्सफर केलं तर एंटी लॉग होते. एंटी लॉगला वापस ट्रान्सफर केलं तर लॉग होते.
जसं प्लस ट्रान्सफर केलं मायनस, मायनस केलं प्लस, तसंच आहे. लॉग ट्रान्सफर केलं एंटी लॉग. खूप साऱ्या गोष्टी ट्रान्सपोज होतात. ठीक आहे. ट्रान्सफर इज नॉट प्रॉपर वर्ड, ट्रान्सपोज म्हणतात याला. पण ठीक आहे, चालू द्या गाडी, समजते तुम्हाला, इनफ आहे. आता एंटी लॉगचं टेबल काढायचं. दुसरंच पेज, हे एंटी लॉग लिहिलंय ना, एंटी लॉगरिथम मला पेज पहा. आणि आता सांगितलं तुम्हाला एंटी लॉगरिथम इज ऑलवेज सीन ऑफ धिस डेसिमल पोर्शन. हे लॉग एक्सचा आन्सर आहे, लक्षात ठेवा. हे जे आहे ना, लॉग एक्सचा आन्सर आहे आणि लॉगचा आन्सर किती असते, C.M. हे C आहे, हे M आहे. समजलं का? कोणत्याही लॉगचा आन्सर C.M असते. तर एंटी लॉगरिथम इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑफ M. मेंटिसाचा बघत असतो. काऊन? आता पहा, हे आपलं पहिल्या कॉलम मध्ये असे पॉइंट लागले आहेत, पाहत असेल. तर पहिले 2 डिजिट तुम्ही या पहिल्या कॉलम मध्ये पहा, 5 7. तिसरा डिजिट 1 आहे, 1 तिसरा या भागात पहा लागते, हे 1 आहे. 0.57 पॉइंट आहे, हे पॉइंट मध्ये आहे, पाहून घ्या. या 4 डिजिटचा आपल्याला एंटी लॉग पाहायचा आहे. कोणत्या? फक्त डेसिमल पार्ट, हे मेंटिसा असतो. बोला 0.57 पाहिजे, 2 डिजिट पहिल्या कॉलम मध्ये, तिसरा डिजिट या भागात 1 आहे. ठीक आहे. बोला नंबर पहा किती आहे, याची व्हॅल्यू पहा. 0.57 चं 1 3724 आहे. इथं जे नंबर आहे ना, 3724 करेक्ट पाहिजे, नाहीतर रॉंग होऊन जाईल फालतू. मग 8 राहिला, चौथा डिजिट. या स्लाइड मध्ये इथं 8 मीन डिफरन्स पहा. या स्लाइड अगदी लॉग टेबल सारखंच पाहायचं आहे. बोला त्या 57च्या स्लाइड मध्ये पहा 8, याची व्हॅल्यू आहे 7. ऍड दिस टू व्हॅल्यूज, यू विल गेट आन्सर. हे न्यूमरिकल व्हॅल्यू येते. इट इज 11 3, so it is 3731. 3731 अशी न्यूमरिकल व्हॅल्यू आली. कशाची? टेबल व्हॅल्यू, एंटी लॉगची. मग ह्या 4 चा वापर नाही केला, हे कॅरेक्टरिस्टिक आहे, लक्षात ठेवा. आता शेवटची लाईन, पहिले टेबल व्हॅल्यू लिहिणे, नंतर बस एकच आहे नियम. LHS पासून एक पॉइंट प्लेस करा, लेफ्ट हँड साइड पासून एकच डिजिट नंतर पॉइंट प्लेस करा, into 10 raised to characteristic 4. into 10 raised to characteristic 4. This is the answer. तुम्ही आता पुढे कॅल्क्युलेट करा तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. समजले का? तर 10 raised to 4 म्हणजे तुमची इच्छा असेल तर सॉल्व करतो, सॉल्व नाही केलं एवढे चालते, हे एवढं असते. बोला इंटू केलं तर 4 डेसिमल प्लेस समोर जाईल, 37310. समजले का? इथं 0 लावा, 4 डिजिट, 4 0 आहे ना, तर 10 100 1000 याला मल्टिप्लाय करणं सोपं असते. तर 4 डिजिट समोर टाका. सो इट इज द आन्सर 37310 इज फायनल आन्सर. चला पहा, 0.823 into 0.0007145. पहा, इंटू म्हणजे मजाक नाही आहे, साधे साधे इंटू मध्येच घाईस येते. तर हे टिपिकल इंटू चालू होणार आहे आता. तर यानं तर घाईस येतेच येते. कॅल्क्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड नाही आहे. मेन म्हणजे जे काही आहे यानंच करायचं आहे. फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये, मॅथमध्ये हेच सर्व करायचं आहे. म्हणून चांगलं शिका आणि प्रॅक्टिस सुद्धा करायला लागेल तुम्हाला, तरच कॅल्क्युलेटर काम करते. नाही तर पण कॅल्क्युलेटरच्या बटनाही समजणार नाही तुम्हाला. लिसन, या दोघांचं प्रॉडक्ट काढायचं आहे. तर पहिल्या लाईन मध्ये आपण एक काम करू, x = LS घेऊन टाकू. कुठं आता खूप साऱ्या लाईना लावतात. सेकंड स्टेप मध्ये लिहायला पाहिजे असं, लेट x = 0.823 into 0.0007145. ठीक आहे, चालू. नाउ सेकंड स्टेप, टेकिंग log on both the side. Taking log on both the sides. ठीक है,
बोला log m into n हेच फॉर्म्युला चालू आहे log m into n log m into n log m plus log n हे m आहे into n बोला log m दोघांचा log अलग अलग घ्या आणि प्लस लावा ठीक आहे आता लॉगचा आन्सर लिहायचा असेल तर लॉगचा आन्सर c.m लिहायला लागते हे काल शिकवलं आहे तर टेक कॅरेक्टरिस्टिक ऑफ बोथ द नंबर्स हे दोन्ही नंबर लेस देन 1 आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिकचा फॉर्म्युला नंबर 2 लावा लागतो कॅरेक्टरिस्टिकचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ डिजिट्स बिफोर नंबर ऑफ झिरोज जस्ट आफ्टर डेसिमल पॉइंट इथं 1 0 आहे नो झिरो आणि प्लस 1 करा तर 0 plus 1 is 1 आणि बार लावायचा बार इज अ निगेटिव्ह साइन हे निगेटिव्ह नंबर आहे आता तुम्ही या पुऱ्या नंबरचं हे काय म्हणते लॉगरिथम पहा मेंटिसा 0823 पॉइंट हटून टाकायचं मेंटिसा पाहतो ना पॉइंट रिमूव्ह करायचा याच्यात नाही करायला लागत पॉइंट एंटी लॉग मध्ये नाही करायला लागत लॉग मध्ये करायला लागते ठीक आहे तर पॉइंट रिमूव्ह केला तर हे 4 डिजिट झाले परंतु हे 4 कामाचे नाही आहे लॉगरिथम मध्ये हे जे आहे ना 10 पासून चालू होते 08 नाही आहे हे 0 कामाचा नाही आहे इकडे 0 लावून द्या एखादा नाही लावलं तरी चालते घ्या हे 2 पहिले डिजिट घ्या हे 0 इकडलं कामाचं नाही पॉइंट रिमूव्ह केल्यानंतर पॉइंट रिमूव्ह केलं तर व्हॉट इज मिनिंग ऑफ 08 म्हणजे 8 तर हे 0 कामाचं नाही घ्या 82 तसंही 08 आपल्या पहिल्या कॉलम मध्ये नाही आहे लॉग मध्ये पाहून घ्या तर 82 आहे 82 असं पहिल्या कॉलम मध्ये पाहायचं पण लॉग पाहायचं 82 दुसऱ्या पेजवर 3 या भागात घ्या इथं ठीक आहे 82 चं 3 मध्ये इट इज 9154 इट इज 9154 ठीक आहे 0 हे चौथा डिजिट मेन डिफरन्स मध्ये असते मेन डिफरन्स मध्ये 0 नसते हे 0 आहे ना इथं 0 नाही आहे म्हणून नाही तर तो पहा लागत असलं 82 च्या लाईन मध्ये पाहू पाहतो चला हे संपलं आता हे घ्या बोला लॉगचा आन्सर c.m लिहायचा c इज कॅरेक्टरिस्टिक बोला कॅरेक्टरिस्टिक किती सेकंड फॉर्म्युला नंबर ऑफ झिरोज जस्ट आफ्टर डेसिमल पॉइंट 3 आहे ना त्याच्यात एक ऍड करा 4 आणि मायनस लावा मायनस समोर नाही लावायचं बार लावायचं या बारचा मतलब काय सांगतो अँड नाव रिमूव्ह द पॉइंट फॉर मेंट्रिसा पॉइंट रिमूव्ह केलं तर असं बनते तर या झिरोचं महत्व नाही आहे मग पॉइंट रिमूव्ह केल्यावर मग इकडल्या झिरोचं महत्व नसते रिमूव्ह करा अँड सी द 4 डिजिट इन द लॉग टेबल मेंट्रिसाची व्हॅल्यू पहा 7 1 पहा पहिल्या कॉलम मध्ये असं 7 1 मग 4 पहा इथं कुठेतरी 4 आहे 7 1 इथं 7 1 असं पहा 4 इथची व्हॅल्यू 7 1 चा 4 मध्ये सो इट इज 8537 आणि 5 चौथा डिजिट मग हे आहे ना 7 1 याचा चौथा डिजिट म्हणजे इकडे मीन डिफरन्स पहा 4 मध्ये 5 मध्ये 4 तर हे आहे ना 7 1 याच्यात 4 हे ठीक आहे 4 झाला मग 5 मेन डिफरन्स इथं हे दोन्ही नंबर ऍड करा हे नंबर लिहिला आहे फक्त तिकडलं पहा हे वाला 7 1 च्या सरळ रेषेत पहा 7 1 च्या सरळ रेषेत 5 मध्ये 3 येते ऍड 3 8540 आहे का ठीक आहे आता हे दोन ऍड करा हे जे नंबर आहे नाही हे काय 84 आहे किती आहे इथं राहून नाही 9154 सॉरी 82
ठीक आहे. हे बार लिहिण्याचं कारण सांगतो आता. बार म्हणजे निगेटिव्ह साईन असतो. तुम्ही अर्धनारीश्वरचा फोटो पाहिला का? अर्धनारीश्वर, नटेश्वर म्हणतात, नारीश्वर म्हणतात, ते शंकराचा फोटो आहे. त्याचा अर्ध भाग शरीराचा शंकराचा आहे, अर्ध भाग पार्वतीचा आहे. म्हणजे अर्ध नर अर्ध नारी असा एक फोटो आहे. फोटोज बघितलं, प्रत्यक्ष त्यांना पाहिलं नाही मी, तर ते अर्ध नारीश्वर आहे. ठीक आहे. तसं हे नंबरही अर्ध नारीश्वर आहे. हे एवढं भाग निगेटिव्ह आहे आणि हे जे पॉइंट वाला भाग पॉझिटिव्ह आहे. दोघांचा संगम आहे. हे मिक्स केलं तर याला म्हणतात अर्धनारीश्वर. मिक्स नंबर आहे. पुरा निगेटिव्ह लिहायचं असेल तर मी असं लिहिणार आहे, ऐका, समोर निगेटिव्ह लिहू. ठीक आहे. पुरा पॉझिटिव्ह पाहिजे तर असं लिहू, पुरा निगेटिव्ह पाहिजे तर असं लिहू. पण अर्ध निगेटिव्ह अर्ध पॉझिटिव्ह पाहिजे तर मग हे नवीन सिस्टीम आपण लिहिली आहे. तर हे जे नंबर सिस्टीम लिहून राहिलो आपण बार 1, तर हे एकदम योग्य आहे, मस्त सिस्टीम आहे. ठीक आहे. तर हे अर्ध भाग निगेटिव्ह आहे, हे भाग पॉझिटिव्ह आहे, लक्षात ठेवा. इथेही तसंच अर्ध निगेटिव्ह अर्ध पॉझिटिव्ह आहे. म्हणून हे बारचं चिन्ह वापरतो. मायनसच लिहायचं असेल तर आपल्याला काही समोर लिहिण्यासाठी लाज थोडी वाटते, पण समोर लिहिलं तर हे पुराचे पुरा नंबर निगेटिव्ह होऊन जाते. म्हणून इथं बार लावलेला आहे. तर मस्त आहे एकदम. आता या दोघांना ऍड करू. ऍडिशन इज व्हेरी इझी. ऍडिशन इज व्हेरी इझी. ऍड करा. पॉइंटच्या खाली पॉइंट, नंबरच्या खाली नंबर. ऐका, करा ऍड. 4 + 0 is 4. 5 + 4 9. 6 हे झाला 17. एक ऍड करा. हे आहे ना, ऍड करून राहिलो तर हे -4 आहे. याच्यात हे ऍड होईल. हे जे कॅरी कोणताही येऊ ना खाली ऍड होऊन जातो. बोला -4 + 1 -3 -1 -3 -4. समजले का? -4 + 1 किती होते? -3. इथं टोटल झाली -3 -3 -1 -4. तर याचा फायनल आन्सर आला असा. हे कशाचा आन्सर आला? log x चा. आता माझा आन्सर आहे x. या हे जे प्रॉब्लेम आहे ना, याचा आन्सर आहे x. x = NT log. log ला ट्रान्सफर करा, NT log होते 7694. ठीक आहे. मग आता NT log चं टेबल उघडा. हे असं टेबल, दोन्ही टेबल सारखे सारखेच आहे. मामूली चेंज आहे दोघांना पाहण्यासाठी. दोन्ही 4 डिजिटचे टेबल आहे. 2 डिजिट या कॉलम मध्ये, तिसरा डिजिट या भागात, चौथा डिजिट मीन डिफरन्स. परंतु NT log इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑफ मेंटिसा. हे जे डेसिमल पोर्शन असते त्याचाच आपण NT log बघत असतो. पॉइंटच्या नंतरच पाहायचं. त्याचं कारण आहे, इथं पहा, पहिलेवाल्या कॉलम मध्ये पॉइंट सगळ्या नंबरच्या नंतर लावला. 0.76 इथं लिहिला आहे बरोबर. पहा तुम्ही, या सगळ्या नंबरच्या आधी पॉइंट आहे, म्हणून पॉइंटच्या नंतरचेच नंबर घे जा NT log मध्ये. हे दुसऱ्या पानावर NT log मध्ये जमा आहे. तर पहिले 2 डिजिट या कॉलम मध्ये घ्या, तिसरा डिजिट या भागात घ्या. हे 9 आहे. हे घ्या 76 च्या लाईन मध्ये. इथं कोणता नंबर येते? मॅचिंग क्रॉस सेक्शन. 76 इकडे घ्या, 9 तिसरं डिजिट हे वाला. पहा इकडे, बुक पाहून घ्या, ते नंबर सांगा लागते. 0.76 चा 9, 0.76 चा 9, 5875 इथचा नंबर आहे. 5875 76 चा 9. ठीक आहे. आता शेवटचा डिजिट आहे 4. तर याच लाईन मध्ये इथं 4 मीन डिफरन्स पहा. हे नंबर 76 च्या लाईन मध्ये 4 मीन डिफरन्स पहा. इट इज 5. ठीक आहे. 5 येते इथं. 5 याच्यात जोडा तर असं होईल 5880.
दिस इज टेबल व्हॅल्यू, एनटी लॉगची टेबल व्हॅल्यू आहे, पण हे आन्सर नाही आहे, कंप्लीट व्हायचं आहे. फर्स्ट यू राईट टेबुलर व्हॅल्यू अँड प्लेस द पॉइंट आफ्टर वन डिजिट. प्रत्येक आन्सर मध्ये तुम्ही प्लेस द पॉइंट आफ्टर वन डिजिट फ्रॉम लेफ्ट हँड साइड इंटू 10 raised to power characteristic -4 इंटू 10 raised to characteristic -4. हे मायनस, आता मायनस लिहा, म्हणून की आता असं मिक्स लिहायचं नाही आहे, हे तर अर्धनारीश्वर होतं म्हणून ते लिहिलं होतं. ठीक आहे, बस दिस इज द आन्सर. याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर करा, नाही करायचं. हे -4 आहे की नाही, इथं जेवढं पॉवर असते 10,000 होणार आहे डिवाइड, हे डिवाइड होणार आहे. तर तुम्हाला थोडंसं डिवाइड आणि मल्टिप्लायची सिस्टीम थोडीशी सांगतो. हे आन्सर ओके आहे, एवढंच लिहिलं तर इनफ आहे, परंतु तरी पण थोडंसं मामूली सिम्प्लिफाय केलं तर एकदम मजा येईल. तर हे -4 म्हणजे कसं आहे, सो इट इज 1/10 raised to 4 असं आहे. टेन रेस्ट टू 4 म्हणजे काय, 10,000 होते. मला एक गोष्ट सांगा, मल्टिप्लाय जेव्हा करतो 10 न मल्टिप्लाय कोणताही नंबर असो, समजा इकडे या, एक वेळ शिकून घ्या. हा, हे समजा नंबर आहे, इफ आय मल्टिप्लाय बाय 10 तर एक डिजिट समोर जाईल. एक 0 असलं ना तर एक डिजिट समोर जाते. 100 न केलं तर 2 डिजिट समोर जाते. 1000 न केलं तर 3 डिजिट समोर जाते. तसंच 10 न डिवाइड केलं तर एक डिजिट मागे जाते. 100 न डिवाइड केलं तर 2 डिजिट मागे जाते, पॉइंट. 1000 न डिवाइड केलं 3 डिजिट मागे जाते. बोला 10,000 न केलं तर 4 डिजिट मागे जाईल. मग इकडे 0 0 लावायचा, बोला असं 4 डिजिट मागे जाईल. बोला किती होईल, 0.0005880 आन्सर. किंवा डायरेक्टही लिहिता येते, एवढं तर समजून दिलं. डायरेक्ट काय आहे, हे पॉवर -4 पॉवर आहे, तर मायनस दिशेमध्ये, या दिशेमध्ये मायनस डायरेक्शन मध्ये, हे मायनस डायरेक्शन आहे, तिकडे प्लस डायरेक्शन आहे. हे जेवढं पॉवर असलं मायनस असलं तर मागे 4 डिजिट न्या. 1 2 3 4 असं एकच गोष्ट आहे, कॅल्क्युलेशन असं करतो. तुमची इच्छा असेल हेच उत्तर लिहा, नसेल तर मग हे एकदम बढिया होतं. हे एकदम करेक्ट आहे, राहू द्या, फुल वेटेज आहे, कॅल्क्युलेशन आहे, कम्प्लीट झाले. पण हे जे पॉवर आला, समजा +4 आला तर 4 डिजिट प्लस डायरेक्शन मध्ये 4 डिजिट समोर न्यायचा पॉइंट. इथं 3 असलं तर प्लस डायरेक्शन मध्ये 3 डिजिट, 1 2 3 पॉइंट लावायचं. 2 असलं +2 आहे तर 2 डिजिट समोर न्या. -2 असलं तर मागे न्या 2 डिजिट, 1 2 3 असं. समजले का? -1 असलं तर 1 डिजिट मागे न्या, 0.5 होईल. सध्या -4 होतं तर तसं नेलं. कॅल्क्युलेशन तसेच राहतात, थोडं भिन्न राहतातच. नेक्स्ट क्वेश्चन, x = इथं 3 नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. किती नंबरचं मल्टिप्लिकेशन असो, या लॉगनं खूप इझी होऊन जाते. तुम्ही असे जर मल्टिप्लाय प्रत्यक्ष करत गेले तर लय वेळ लागणार आहे. आणि या लॉगची प्रोसेस केली, सध्या तर आपण शिकून राहिलो म्हणून वेळ लागून राहिला, परंतु शिकल्यानंतर हे एवढ्या सपाट्यानं होईल, तेवढ्या सपाट्यानं होईल जेवढ्या सपाट्यानं कॅल्क्युलेटरचे बटन दाबतात. ठीक आहे, चला मग पाहू. आता दोन्हीकडे कितीही नंबर्सचं मल्टिप्लिकेशन असो, 4 5 10, त्या सर्वांचं कॅल्क्युलेशन लॉगनं एका दमानं होते. सो टेकिंग लॉग, पहिली स्टेप एवढी असते, x = घेणे, x इज आन्सर. टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ द साइड. ठीक आहे. तर इथं लॉग ऑफ m × n × p हे आपलं 2चं फॉर्म्युला आहे. लॉग m × n आहे का 2चं? असं मग 3चं फॉर्म्युला आहे आपल्याजवळ, याचा मोठा भाऊ.
हे बघून राहिले log m into n is equal to log m plus log n. बोला दोघांचा log अलग अलग घेतलं आणि इंटूच्या जागेवर प्लस लावलं. इथं log m into n into p याच्यासारखंच आहे. तिघांचा log अलग अलग घ्या आणि इंटूच्या जागेवर प्लस प्लस लावा. बोला log m प्लस इंटू आला ना प्लस log n प्लस log p. समजलं का? तर आपल्या काय जास्तीत जास्त वापर 3चाच होय. तर 4चाही बनवता येते हे फॉर्म्युला log m into n into p into q. स्टाईल एकच. हे एकदम छोटा भाऊ, हे मिडल नंबर वाला भाऊ, हे सर्वात मोठा एल्डेस्ट. ठीक आहे. बोला प्रत्येकाचा log अलग अलग घेणे. व्हॉट दिस फॉर्म्युला सेज प्रत्येकाचा log अलग अलग घ्या आणि इंटूच्या जागेवर प्लस लावा. मला सांगा इंटू तर कठीण होते की नाही, पण या log मुळे इंटूचा बनते प्लस. तर प्लस तर इजी आहे की नाही, फटाफट ऍड करता येते एका खाली एक घेऊन. तर हे इंटूचा कन्व्हर्शन प्लस मध्ये होते. तर याचा फॉर्म्युला काय बनवून पण प्रत्येकाचा log अलग अलग घ्या आणि इंटूच्या जागेवर प्लस लावा. log m प्लस log n प्लस log p प्लस log q. असं 4चाही मल्टिप्लिकेशन करू शकतो, 5चाही करू शकतो. पण आता काय आपली मर्यादा आहे मार्काची. त्या मार्कात 3चे जास्त विचारतात. ठीक आहे. तर जे आले पण 4चाही करता येते. बोला log m into n into p लावा हे फॉर्म्युला. log m प्लस log n प्लस log p. हे प्रत्येकाचा log अलग अलग घ्या. घेतला आणि इंटूच्या जागेवर प्लस जेवढे इंटू असेल तेवढे प्लस लागेल. आता फ्रॉम log टेबल यू हॅव टू सी log व्हॅल्यूज ऑफ these. ठीक आहे. चला करू. आणि कोणाचाही log घेत असाल तर त्याचा आन्सर c.m लिहायचा. पहिले c लिहा. c व्हाट इज कॅरेक्टरिस्टिक. दिस नंबर इज ग्रेटर दॅन 1. तर पहिला वाला फॉर्म्युला कॅरेक्टरिस्टिकचा नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट -1. 2 -1 1. आता log टेबल काढा. दोनच पेज आपल्या कामाचे आहे. एक लॉगॅरिथम लिहिलेला आणि एक एंटी लॉगॅरिथम. बस हे टेबल शिका. दोन्ही सारखे सारखंच पाहतात. मामूली बदल चेंज आहे बस. पहा 17.01. ओके. बघा मग 1 झाला. आता 1701 हे पॉइंट रिमूव्ह करा लागते हे मेंटिसा पाहासाठी. c.m c फॉर्म्युल्याला येते आणि m म्हणजे काय? m म्हणजे मेंटिसा. मेंटिसा आता काढतो ना. याचा पॉइंट रिमूव्ह करा तात्पुरता. बोला 1701. 17 पहिल्या कॉलम मध्ये पहा. इथंच आहे वरच. 0 हे मोठा वाला कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये 17, मग इथं 0 हेच, मग इथं मेन डिफरन्स. ठीक आहे. तुम्हाला 17चा 0 मध्ये येते 2304. एव्हरीबॉडी सी 2304. आणि 1 नंबर चौथा डिजिट आहे 1. 1 मेन डिफरन्स पहा या स्लाइड मध्ये. 1 मेन डिफरन्स पहा. इथं 2 लिहिला आहे. 2 नंबर आहे. तर याच्यात 2 ऍड करा. इट इज 6. झालं. घ्या म्हणायचं. ठीक आहे. log ऑफ दिस नंबर. तर बोला नंबर ऑफ डिजिट्स बिफोर डेसिमल पॉइंट 2. 2 - 1 1. आता 95.873 याचा मेंटिसा पाहायचा log टेबल पासून. रिमूव्ह द पॉइंट तात्पुरता रिमूव्ह करा आणि पहिले 4 डिजिट घ्या. काऊन की या टेबल मध्ये 4च डिजिट पाहता येते. या टेबल मध्ये 4च डिजिट. पहिले 2 डिजिट या भागात पहा. दुसऱ्या पेजवर सापडल. तिसरा डिजिट 1 इथं पहा या लाईन मध्ये. आणि 7चा मेन डिफरन्स पाहायचा. ठीक आहे. बस साधं आहे हे. जर पाचव्या डिजिटचं काम नसते या नंबरचा 2 प्रकारे घेता येते. आयदर यू निग्लेक्ट 5वा डिजिट. निग्लेक्ट करायची इच्छा नसेल तर हे जर 5 पेक्षा कमी असेल तर याला असंच 16च लागते. 5 पेक्षा कमीच आहे 3
आणि 5 पेक्षा जास्त असेल 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर याचा एक कॅरी आलेला आहे म्हणजे 8 घ्यायचं. बस आता सध्या तर 3 आहे सोडून द्या. सी टेक ओनली फर्स्ट 4 डिजिट. आणि खूप जास्त कन्फ्यूज झाला तर परमानंट फर्स्ट 4 डिजिट घ्या, काही नाही होत, मायनर फरक पडते. ठीक आहे, घ्या मग 9 5 आहे 8, घ्या मग 9 5 8, 9 5 चा 8 वेळाच्या 9 8 1 4 आहे इथं. ठीक आहे, आणि 7 चा मेन डिफरन्स पाहायचा आहे 7 नंबरचा या 9 5 च्या लाईन मध्ये. 7 नंबर मध्ये 3 नंबर आहे. add these two 9 8 1 7 प्लस आता हे मला लॉगचा आन्सर किती असते C पॉइंट M. C is characteristic number of zeros after decimal point 1. 1 plus 1 2 bar 2 is characteristic. Second formula of characteristic. आता मेंटिसा पाहासाठी तुम्हाला हे नंबर असं घ्यायला लागेल. ठीक आहे, मग एक काम करतो, याच्यात आहे ना थोडं मला काम पडणार आहे. हे असे झिरो लावले तर काय फरक पडते का? पॉइंटच आहे ना, इकडे किती झिरो लावले तर हे तर 65 रुपयेच राहील ना. अशा टाईपचा नंबर आहे. पॉइंटच्या नंतर डिजिट जेव्हा संपते नॉन झिरो, मग किती झिरो लावले हनुमानजीच्या शेपूटचं तर ते काही फायदेवाले नाही. आता मेंटिसा पाहासाठी तुम्ही हे झिरो रिमूव्ह करा. नाव हे 2 झिरोचा काही महत्व नाही. आता या 4 डिजिटचा मेंटिसा पहा. सी 65 इथं पाहायचं. झिरो मध्ये पहा, हे पहिलाच 8129 8129 हे चौथा डिजिट झिरो आहे. मेन डिफरन्स मध्ये 1 पासून 9 पर्यंतच आहे, 09. हे सगळं शिकवलं आहे काल लॉग टेबल. आता हे झालं. यांना असं ओरल ऍड नाही करायचं, असं एकाखाली एक लिहायचं. ही काळजी दर वेळेला घ्या. इज इट ओके? एक पॉइंटच्या खाली पॉइंट लिहा. आता ऍडिशन इझी असते. ऍडिशन फक्त हे नंबर -2 आहे बस. हे पॉझिटिव्ह आहे, हे भाग निगेटिव्ह आहे, हे पॉझिटिव्ह आहे. जास्त चिंता करू नका तुम्ही. मी जसं म्हणतो तसं करा. बोला 7 और हे 9 हे 13 13 9 22. समजले का? 13 9 अँड 2 कॅरी ऍड करत जा. कॅरी आहे ना याच्या खालच्या याच्यात ऍड करायचा. 4 5 झालं. आता बोला हे 11 12 एक कॅरी याच्यात ऍड करायचा. अर्धम बोला 9 हे 9 झाला. 9 9 18 18 and 2 20 2 कॅरी ऍड याच्यात ऍड करा. हे -2 आहे. -2 मध्ये कॅरी 2 ऍड झाला 0 झाला आणि हे 2 मिळाले. तर टोटल आन्सर इज 2.025. पण हे आन्सर फायनल नाही आहे. हे आन्सर कशाचा आहे? लॉग x. हेन्स x माझा आन्सर तर x राहील. काऊन की याचा प्रॉडक्ट x घेतला आहे तर लॉगला ट्रान्सफर करा तर एंटी लॉग बनते. हे एंटी लॉग. आता एंटी लॉग बघायचा आहे तर एंटी लॉगचा टेबल काढा. तो टेबल याच्यासारखंच आहे, पण आपण एंटी लॉग कशाचा पाहतो? फक्त डेसिमल पोर्शन 2 चा नाही. हे लॉगचा आन्सर कसं असते? C पॉइंट M. हे C आहे, हे M आहे. आणि एंटी लॉग टेबल फक्त M ची व्हॅल्यू पहा. आता पहिल्या कॉलम मध्ये पॉइंट सोबत घ्या लागते. इथंच पहा जवळच 0.02 आहे. पॉइंट सोबत पहा, पॉइंट लिहिला आहे इथं 0.02. हे 2 डिजिट झाले. पाचवा या मोठ्या स्पॅन मध्ये पहा. पाचवा 1059 आहे इथं असं या लाईन मध्ये 1059. समजले का? आणि मग 2 राहिला. 2 तुम्ही मीन डिफरन्स पाहायचा. मीन डिफरन्स तर छोटे छोटे अक्षरात आहे. नंतरचा एक छोटा कॉलम आहे. हे 0 आहे. इकडला नंबर 0 आहे
तर ठीक आहे, हे नंबर आला. किती आलं? 1059. याची टेबुलर व्हॅल्यू किती आली? अँटी लॉगची एवढी. आता हे बिचारा वापरलं नाही ना, याचा वापर करा. आणि टेबल व्हॅल्यू लिहिल्यानंतर एक डिजिट नंतर पॉइंट प्लेस करायचा. लेफ्ट हँड साइड पासून एक डिजिट नंतर पॉइंट प्लेस करा. इंटू 10 to the power कॅरेक्टरिस्टिक असा नियम आहे. कोणताही आन्सर. हे अँटी लॉग जेव्हा पाहतो ना, एकच नंबर राहते आपल्या समोर. तर पहिले टेबल व्हॅल्यू बघायची अँड प्लेस द पॉइंट आफ्टर 1 डिजिट इकून अँड 10 raised to कॅरेक्टरिस्टिक न मल्टिप्लाय. 10 स्क्वेअर इज 100. हे +2 आहे नंबर. +2 आहे तर पॉइंटला +2 डायरेक्शन असं घ्या, असं न्या. 2 डिजिट पुढे न्या. दॅट्स ऑल. आणि शेवटी हे 100च आहे. 100 ने मल्टिप्लाय केलं तर 2 डिजिट समोर जाते. माहित आहे ना मी काय 100 लिहितो? हे 2 पॉवर आहे की नाही, तर 2 डिजिट समोर न्या. 3 पॉवर असलं 3 डिजिट समोर न्या. हा, -2 पॉवर असलं तर -2 डिजिट मागे न्या. असं चालते. आन्सर आला. तुम्ही कॅल्क्युलेटरनं यांना मल्टिप्लाय करून एवढं आन्सर येते की नाही चेक करू शकता. हे तर शिकवलं म्हणून एवढा वेळ लागला. तुमची जेव्हा स्पीड येईल ना, तेव्हा तुम्ही एवढे फास्ट कराल की कॅल्क्युलेटर मागे पडून जाईल. आणि हे जे आहे ना, हे नंबर प्रत्यक्ष जर मल्टिप्लाय करायला गेले तर घाम फुटते. औन गेला याच्यात कुठे घाम फुटण्यासारखं काम नाही झालं. आपण ऍड केला आहे, ऍड करण्यामध्ये घाम फुटत नसते. ठीक आहे. आता काही नंबर मी मल्टिप्लायसाठी देतो, ते तुम्ही जरूर करजा, नाही तर लॉग टेबल तुम्हाला जमणार नाही. यांना युजिंग लॉगच मल्टिप्लाय करजा. आणि एक प्रॉब्लेम झाल्यावर मग कॅल्क्युलेटर सोबत ठेवजा. एक प्रॉब्लेम कंप्लीट झाला की मग कॅल्क्युलेटरनं बटना दाबून मग हे इंटू करायचं. आणि तुम्ही जे आन्सर आणला आहे तो तेवढा आला की नाही चेक करायचं. दिस इज द चेकिंग मेथड इन दिस सेशन.